नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा केला आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने नांदेड रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. पर्यटक व रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस, नांदेड पोलीस व ATS QRTचे अधिकारी, श्वान पथक, फायर ब्रिगेड यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केलेले आहे. प्रवाशाला या मॉक ड्रिलची पूर्वकल्पना देण्यात आली होती. मॉक ड्रिलचा थरार प्रवाशांनी यावेळी अनुभवला. आज या ठिकाणी आपण रेल्वे स्टेशन नांदेड या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलेली आहे. नांदेड शहर हे एक पर्यटन ठिकाण आहे. या ठिकाणी संपूर्ण देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटकांची सुरक्षा त्याचबरोबर आपले रेल्वे स्टेशन, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज मॉक ड्रिल घेतलेला आहे. सदरचं मॉक ड्रिल हे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, ATSचे अधिकारी, BDDSचे अधिकारी, QRTचे अधिकारी, श्वान पथक, त्यानंतर फायर ब्रिगेड या सगळ्यांनी मिळून हे आजचं मॉक ड्रिल केलेलं आहे. जर समजा ज्याप्रमाणे पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला, तसा हल्ला झाल्याच्या नंतर प्रवाशांची सुरक्षा कशा प्रकारे करावी या दृष्टिकोनातून आजचं हे मॉक ड्रिल आपण घेतलेलं आहे. एकूण किती हल्लेखोर होते? या मॉक ड्रिलमध्ये 2 टेररिस्ट यांना QRTच्या जवानांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ATSच्या ताब्यात त्यांना दिलेला आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.